अनेक कुटुंबातील अनेक सदस्य एकत्रितपणे विधानसभेवर विधान परिषदेवर आता निवडून गेलेले आहेत। त्यामुळे हे विशेष अधिवेशन जे होत आहे त्या निमित्तानं आता एक वेगळी कुटुंब सभा सुद्धा पाहायला मिळणार आहे। त्यावर सुद्धा आपण नजर टाकूया। आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत जनतेनं मोठ्या मताधिक्यानं महायुतीला कौल दिला खरा आणि महाविकास आघाडीला जोरदार फटका सुद्धा बसला। राज्यातील 288 जागांपैकी महायुतीनं तब्बल 230 आणि महाविकास आघाडीनं 50 जागा जिंकल्या, तर इतरांना 8 जागा मिळाल्यात आणि त्यानिमित्तानं एकाच कुटुंबातील अनेक पिढ्या किंवा अनेक भावंड सत्तेत असल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। आपण एक नजर टाकूया कोण कोण आज विधानसभेत पाहायला मिळेल। पहा, रावसाहेब दानवे यांच्या दोनही मुलांनी विधानसभेत विजय मिळवलेला आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या कन्या संजना जाधव कन्नड विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या आहेत। भोकरदन मतदारसंघातून त्यांचे पुत्र संतोष दानवे तिसऱ्यांदा निवडून आलेले आहेत। त्यामुळे ती एक जोडी पाहायला मिळेल विधानसभेत। दुसरीकडे उदय सामंत विधानसभेला निवडून गेलेले, रत्नागिरीमधून किरण सामंत राजापूर मतदारसंघातून निवडून गेलेले आहेत। त्यामुळे सामंत बंधूंची जोडी विधानसभेत एकत्र पाहायला मिळणार आहे। राणे बंधू आपण पाहतोय, राणे कुटुंबात एक खासदार 2 आमदार आहेत, तर नारायण राणे यांची दोन्ही मुलं निवडणुकीच्या मैदानात उमेदवार होते आणि त्यामध्ये कणकवली मतदारसंघातून भाजपचे नितेश राणे विजयी झाले, तर निलेश राणे हे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले। तिथं वरळी मतदारसंघातून ठाकरेंच्या आदित्य ठाकरे हे मतदारांनी त्यांना कौल दिला, आमदार झाले, तर सख्खे मावस भाऊ असलेले त्यांचे वरुण सरदेसाई हे वांद्रे पूर्व मतदारसंघातून विजयी झालेले आहेत। त्यामुळे ही मावस भावांची जोडी सुद्धा आज विधानसभेत आपल्याला पाहायला मिळेल। तिथे एकाच घरातील 2 जावई सुद्धा आज विधानसभेत दिसणार आहेत। जयंत पाटील इस्लामपूर वाळवा मतदारसंघातून विधानसभेला निवडून आलेले आहेत, तर त्यांचे सख्खे साडू भाजपचे सत्यजित देशमुख शिराळा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत। त्यामुळे एकाच घरातले 2 जावई आज विधानसभेत दिसतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।